होती आणि आंदोलन चालू होतं त्या ठिकाणी. अनेकांच्याशी माझं बोलणं झालं. आंदोलनकर्ते खूप अतिशय तीव्र भावनेने बोलत होते आणि या सगळ्या घटनेमध्ये मी पोलिसांशी सुद्धा बोलले. DCP मिलिंद मोहिते यांच्याशी पण मी बोलले की तुम्ही आंदोलनकर्त्यावर कोणत्याही प्रकारचा ठपका ठेवू नका किंवा कुठेतरी हार्शली हे करू नका, हाताळू नका. अशा प्रकारचं माझं बोलणं त्यांच्याशी झालेलं आहे. मला काही ठिकाणी असं समजलं किंवा व्हिडिओ सुद्धा आलेले आहेत की लाठीचार्ज केला गेला. असं नको होतं व्हायला. आणि हे मात्र आहे की जे पीडितेच्या घरचे लोक आहेत त्यांना सुरक्षित ठिकाणी मात्र पोलिसांनी हलवलं. त्यांच्या ते हाताळलं. मात्र काही जी टीम होती पोलिसांची ती मात्र लाठीचार्ज करताना दिसली. तर ते असं चुकीचं नक्कीच झालंय असं म्हणावं लागेल. आंदोलनकर्त्यांचा जो प्रामुख्याने उद्देश होता की लवकरात लवकर या प्रकरणाला तडीस न्यावं, चांगल्यात चांगली यंत्रणा लावून लवकरात लवकर फाशीची शिक्षा होण्यासाठी म्हणून जी काही तजवीज आहे ती करायला लागेल. पोस्टमॉर्टेममध्ये दिरंगाई आहे ती व्हायला नको होती, लाठीचार्ज व्हायला नको होता. या रास्त मागण्या आणि त्यांचं जे म्हणणं आहे ते रास्त आहे. प्रामुख्याने असंही करता आलं असतं की आंदोलन जर एखाद्या ठिकाणी चालू आहे तर ते ट्रॅफिक त्या ठिकाणून डायव्हर्ट करता येईल का हे पाहायला पाहिजे होतं. 3-4 तास आंदोलन चालू आहे आणि ट्रॅफिक त्या ठिकाणी तुंबलेलं आहे. नागरिकांचा इकडनं रेट आहे, नागरिकांचा तिकडनं रेट आहे. अशी परिस्थिती होऊ न देण्यासाठी ज्या ठिकाणी आंदोलन चालू आहे तिथे ट्रॅफिक कसं येणार नाही आणि ट्रॅफिक कसं डायव्हर्ट होईल हे आधीच बघितलं असतं तर मला असं वाटतं की सिच्युएशन ही नक्कीच अधिक चांगल्या पद्धतीने हाताळता आली असते.